थोड्या पुढे या आरतीसाठी. माता मौलीने ताटा आणले, आपल्या ताट तयार करा आरती. आणि भागवताच्या श्रवणामुळे, भागवताच्या चिंतनामुळे, भगवंताच्या नाम जपामुळे एक जरी आपल्या घरात चांगला सात्विक जर जीव निघाला, भक्ती मार्गाने चालणारा जीव निघाला, तर 7 पिढ्यांचा उद्धार करतो. त्या गोकर्णानं त्या आत्मदेव राजाच्या 7 पिढ्याचा उद्धार केला. त्याच्या दांडोले आणि दांडोकारीचाच नाही, शक्ती आहे आणि भक्तीमध्ये आहे. म्हणून भक्ती करा. एवढा त्रास झाला त्या गोकर्णाला, म्हणून त्या साधूनं गोकर्णाला आणले. अहो गोकर्णाला वाटलं माझ्या घरात नको आपण, अक्षरशः घरी घेऊन, घर होतं का त्या ठिकाणी मुखंडा होता, आले मुखंडा होता, मुखंडा तिथं त्यानं त्याचं ते बाज टाकलं. तिथं बकऱ्यासारखं शेळ्यासारखं आवाज यायला, कुणाचे आवाज येते? अरे गोकर्णा, मी धांदुली तुझी आई, कधी दुःखात आत्मा झालेली आणि सुखात नाही. म्हणून त्या गोकर्णानं भागवत केला आणि सगळ्यांचं कल्याण केलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. चला आरतीसाठी 5 जोड्या पुढे. सर्व भाविक भक्तांना विनंती, या ठिकाणी आता भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकररावजी देशमुख साहेब भाऊ त्या ठिकाणी आलेले आहेत. नागरगुजे सर आलेले आहेत, श्रीकांतजी सानपबाई डोरले साहेब आहेत आणि या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तगण 5 जोड्या सहित या ठिकाणी आता आपल्याला या ठिकाणी आरती करायची. जिल्हाध्यक्षाच्या प्रत्यक्ष समोर त्यांच्या साक्षीने या ठिकाणी आपल्याला आरती करायची. पावसामुळे थोडं व्यक्त झालं, त्याबद्दल संस्थांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि महाराजांना सुरुवात करायला सांगतो. या ठिकाणी आरती करावी महाराजांची. ते पुष्प आर घ्या, पुष्प आरती घ्या, आरती. या ठिकाणी जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख भाऊ हे महाराजांचं स्वागत करतील. कृष्ण भगवान करुणावतार संसार सार भुजगेंद्रहारं सदा हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि.